आमचं सरकार गरिबांना आणि शेतकऱ्यांना समर्पित आहे. देशाला गरिबीपासून मुक्त करणं आणि गरिबांना पुढे जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामाजिक न्याय असून आमचं सरकार तेच करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज शिर्डी इथे शेतकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी गरिबांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांसाठी सुरू असलेले विविध विकास कार्यक्रम, रखडलेल्या सिंचन योजना आणि सहकार क्षेत्राला केंद्र सरकारनं दिलेला मदतीचा हात अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. गरिबांचं कल्याण हे आमच्या दुहेरी इंजिन सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले. मेरे परिवारजनों, देश को गरीबी से मुक्ति मिले, गरीब से गरीब परिवार को आगे बढ़ने का अवसर मिले, यही सच्चा सामाजिक न्याय है. हमारी सरकार सबका साथ, सबका विकास के मंत्र पर चलती है. हमारी डबल इंजन सरकार की सर्वोच्च प्राथमिकता गरीब कल्याण है. आज जब देश की अर्थव्यवस्था बढ़ रही है, तो गरीब कल्याण के लिए सरकार का बजट भी बढ़ रहा है. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,10,00,000 कार्ड दिली आहेत. गरिबांसाठी घरं बांधली जात आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेमुळे लाखो कुटुंबांना आर्थिक मदत मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. आधीच्या सरकारच्या काळात केवळ भ्रष्टाचाराचे आकडे यायचे अशी टीका करत आता मात्र विकासाचे आकडे येतात, असं पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत. किसान सन्मान निधी अंतर्गत 26,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले. 70 वर्षांपासून रखडलेला निळवंडे धरण प्रकल्प आता पूर्ण होतो आहे. त्याशिवाय 26 सिंचन योजनाही महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. याचा लाभ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका, पाणी म्हणजे ईश्वराचा प्रसाद आहे असं सांगून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाण्याचा उपयोग करा, असं आवाहनही पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलं. दशकों से लटकी महाराष्ट्र की 26 और सिंचाई परियोजनाओं को केंद्र सरकार पूरा कराने में जुटी है. इसका बहुत बड़ा लाभ हमारे किसानों को होगा, सूखाग्रस्त क्षेत्रों को होगा. लेकिन जब आज इस डैम से पानी मिलना शुरू हुआ है, मेरे सभी किसान भाई बहनों को मेरी एक प्रार्थना है. ये पानी परमात्मा का प्रसाद है. एक बूंद भी पानी बर्बाद नहीं होना चाहिए. पर ड्रॉप मोर क्रॉप. जितनी भी आधुनिक टेक्नोलॉजी है, उसका हमने उपयोग करना चाहिए. सहकार चळवळीलाही आम्ही सशक्त करत आहोत. सहकार क्षेत्राला उभारी देऊन छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ देत आहोत, असं मोदी म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, अशी टीका पंतप्रधानांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं नाव न घेता केली. महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं. वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल के अपने कार्यकाल में उन्होंने देश भर के किसानों से सिर्फ ये आंकड़ा याद रखना, 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा. जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है.
महाराष्ट्र जितक्या वेगानं प्रगती करेल तितक्या वेगानं देश प्रगती करेल असं पंतप्रधान म्हणाले. ही भूमी अपार सामर्थ्य आणि संधींची भूमी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्रासाठी सुरू केलेल्या वंदे भारत आणि इतर रेल्वेगाड्या, साखर, द्राक्ष आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान आणि इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण केलं. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांनी आज केला. 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आयुष हॉस्पिटल, कुर्डुवाडी लातूर रोड रेल्वे विभागादरम्यान विद्युतीकरण, जळगाव ते भुसावळ यांना जोडणारा 3रा आणि 4था रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग 166 वरच्या सांगली ते बोरगाव या टप्प्याचं चौपदरीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मनमाड टर्मिनलमधील अतिरिक्त सुविधा अशा विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केलं. आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रामधले हे प्रकल्प आहेत. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातल्या 86 लाखांहून जास्त लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या 6,000 वार्षिक मदतीशिवाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं. याशिवाय आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डांचं वितरणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पंतप्रधानांनी शिर्डी इथे भाविकांसाठीच्या विविध सुविधांचंही लोकार्पण केलं. इथल्या दर्शन रांग संकुलात भक्तांसाठी विविध प्रतीक्षालयांसह माहिती केंद्र, स्वच्छतागृह, प्रसाद व्यवस्था यासारख्या वातानुकूलित सुविधा संकुलं यांचा समावेश आहे. 10,000हून जास्त भक्तांची आसन सुविधा या संपूर्ण संकुलात राहील. या संकुलाची पायाभरणी ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती. दर्शन रांग संकुलामुळे दिवसभरात 1 लाख भाविकांना दर्शन घेणं शक्य होणार आहे.